जो संदेश आहे तो एक आपल्याला जो सैतानाचा जो सदैव शत्रूचा जो घात असतो त्याची जी रणनीती असते त्याच्यावर आपण बोलणार आहोत की ज्याच्यामुळे आपण सुरक्षित राहावं. आणि लक्षात ठेवा, जर आपण आपला शत्रू आणि त्याची रणनीती की तो आपल्यावर कसा घात करतो हे जर आपल्याला समजत नसेल तर तुम्ही त्याच्या वारापासून किंवा त्याने केलेल्या घातापासून कसे सावध असाल. मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. जर तुम्ही जुने जे बॅटल किंवा युद्ध होते जर तुम्ही बघितले असाल, त्याची हिस्ट्री किंवा इतिहास ऐकला असाल, तर हे लोक युद्ध करत असताना काय करायचे की जो चालाक राजा जो होता, दोघां राजांमध्ये जेव्हा युद्ध राहायचे तर ही रणनीती काय राहायची, तर तो काय करायचा, समोरचा जो शत्रू आहे त्या शत्रूचं लक्ष विचलित करण्यासाठी अशी एखादी लढाई किंवा अशी एखादी गोष्ट त्या युद्ध मैदानावर करायचा की समोरच्या शत्रूला वाटायचं की अच्छा ही गोष्ट आहे, हे माझा शत्रू आहे किंवा या गोष्टी संग मला लढणं आहे. आणि म्हणून समोरचा शत्रू काय करायचा, आपल्या सगळ्या गोष्टी, आपल्या सगळे सैन्य ही जी एक गोष्ट आहे त्याच्यावर लावून टाकायचा, कारण त्याला वाटायचं की अच्छा हा तो युद्ध आहे. पण खऱ्या रीत्या हे समोरचा जो हुशार राजा जो आहे त्याने आपल्या शत्रूचं लक्ष दुसरीकडे विचलित किंवा दुसरीकडे नेण्यासाठी एक मांडलेला डाव असतो. आणि मग जसा समोरचा व्यक्ती, त्याला ते समजत नाही, त्याला वाटतं की अच्छा हा माझ्यावरचा हमला आहे आणि तो आपल्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे लावून देतो, त्याचं सगळं लक्ष तिकडे होऊन जातो. त्याला असा भ्रम वाटतो का हेच आता मला जिंकणं आहे. आणि असं होत असताना जो हुशार राजा आहे तो काय करतो, मागून आपला खरा हमला पाठवतो आणि काय करतो, पूर्ण त्याचं राज्य, पूर्ण सैनिक खतम होऊन जातात, कारण त्यांना माहीतच नाही राहत की आम्ही फसल्या गेलो. सांगण्याचं तात्पर्य डिस्ट्रॅक्शन म्हणजे काय, विचलितता, म्हणजे तुमचं लक्ष सोप्या शब्दात सत्यापासून अशा गोष्टीकडे घेऊन जाणं का तुमचं आता सगळं ध्यान त्या गोष्टीकडे आहे आणि तुमच्या मागून जो सैतानाचा किंवा शत्रूचा जो हेतू आहे तो पूर्ण करणं. ही जी गोष्ट, ही जी रणनीती आहे हे सदैव आहे. सदैव म्हणजे असं नाही की मी तुम्हाला ह्या जुन्या लढायाविषयी सांगितलं. आजच्या जगात सुद्धा मोठे मोठे लोक, पॉलिटिशियन लोक, मीडियावाले लोक, बिझनेसमॅन लोक, हे सगळे लोक ही जी रणनीती आहे का लोकांचं लक्ष एकाकडे अशी एखादी गोष्ट करावी का सगळे त्याच गोष्टीकडे बघत राहतील की अरे काय चालू आहे, कसं होत आहे. आणि यांच्या मागे आपला जो हेतू आहे तो हेतू पूर्ण करणे, ही गोष्ट आजही तच्च्या तशी चालू राहते. जसं मी तुम्हाला सांगतो, आपल्या प्रत्येकाला काय माहीत असते की अरे कोविड येऊन गेला. मी तुम्हाला एक सुंदर उदाहरण सांगतो का, अरे कोविड येऊन गेला, किती लोक मेले. जे जनरल क्राऊड, जनरल पब्लिक आपल्यासारखी आहे, आपल्याला फक्त कोविड माहीत आहे की बाबा हा चायनामधून निघाला, एका विहान देशातून, जागेतून निघाला आणि सगळ्या देशात फैलला आणि लोक मारण्यात आले. हे फक्त जनरल आवृत्ती आपल्या प्रत्येकाला माहीत आहे. पण जे मोठे मोठे बिझनेसमॅन आहे, पण जे मोठे मोठे पैसे कमावणारे आहे, त्याच्या मागचा हेतू जो आहे तो जर तुम्ही अभ्यास कराल तर तुम्हाला समजेल का हा जो कोविड किंवा हे जे होतं हे पूर्ण जगाचं लक्ष एका गोष्टीकडे नेणं की ज्याच्यामुळे आता सगळे एकाकडे बघत आहे, एका समस्याकडे बघत आहे. आता कोणाचंच लक्ष या गोष्टीकडे नव्हे आणि तो काय करतो, शत्रू मागून हमला करून बाकीच्या सगळ्या गोष्टी घेऊन घेतो. समजलं? म्हणून आजचा विषय जो आहे फार महत्त्वाचा आहे, कारण या सगळ्या मागे सैतान असतो आणि हे सगळं तुमच्यावर आणि माझ्यावर सदैव येणारं आहे. कोणीच व्यक्ती याच्यातून वाचला नाही. याला इंग्लिशमध्ये डिस्ट्रॅक्शन, मराठीमध्ये विचलित करणे. विचलित म्हणजे काय की जे सत्य आहे, जे योग्य आहे, जे चांगलं आहे, जे देवापासूनचं आहे, जे तुमच्यापासून महत्त्वाचं आहे, त्याच्यापासून तुमचं लक्ष अशा गोष्टीकडे आणणे का ज्या गोष्टीची काहीच किंमत आणि व्हॅल्यू नाही आणि ज्याच्यामुळे तुमच्या आत्म्याचा नाश होतो. म्हणून समजलं, या गोष्टी सदैव कशासाठी केल्या जातात, जो सैतानाचा किंवा शत्रूचा जो हेतू आहे
तो तुमच्यामध्ये पूर्ण करण्यासाठी आपल्या जीवनात सदैव विचलितता, आपल्या जीवनात सदैव व्यत्यय, आपल्या जीवनात सदैव भ्रम हा शैतान सदैव फैलवण्याचा प्रयत्न करतो. मी तुम्हाला असे अनेक उदाहरण देतो. जसं मी एक तुम्हाला सुंदर उदाहरण देतो. जेव्हाही मी आत्मे जिंकण्यासाठी बरोबर एखाद्या कुटुंबामध्ये जेव्हा जातो, म्हणजे हे तुम्हाला जिवंत उदाहरण मी देत आहे. पहिले तुम्हाला मी मोठ्या गोष्टी सांगितल्या. आता वैयक्तिकरित्या हे कसं कार्य शैतान करतो. जेव्हाही एखाद्या व्यक्तीला तारणाविषयी सुवार्ता आणि तो व्यक्ती ऐकत आहे, त्याचं लक्ष त्या गोष्टीकडे आहे की अरे हा काय सांगत आहे, माझ्या आत्म्याविषयी सांगत आहे, हा मरणाविषयी सांगत आहे, हा माझ्या पापाविषयी सांगत आहे, हा न्यायाविषयी सांगत आहे. हे होत असताना फटकन फोन वाजते, ट्रिंग 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 ट्रिंग. आता काय झालं, तुम्हाला भ्रम किंवा विचलित, अरे काय झालं. आता काय झालं, जे कॉन्सन्ट्रेशन होतं, जे ऐकणं होतं बरोबर, आणि हे होणंच 100% फोन आलाच पाहिजे आणि हे झालंच पाहिजे. जर व्यक्तीपाशी फोन नसेल, त्याचा मुलगा, त्याचा लहान व्यक्ती कोणी येईल आणि लहान बाळ काय करेल, काम करणं चालू करेल. तो काय करेल, सगळं लक्ष ते दूर करण्याचा प्रयत्न करेल. असा शैतान प्रत्येकाच्या लाईफमध्ये आणि हे होऊन ठेवलेलं आहे, म्हणजे असं बिलकुल नाही. आणि म्हणून या गोष्टीपासून तुम्ही सावध राहणे की जेव्हा हा भ्रम, जेव्हा हे विचलितता शैतान तुमच्यावर पाठवतो, तेव्हा तुम्हाला समजणे की हे कशासाठी येत आहे आणि याच्यापासून तुम्ही सावध असणे की तुमच्या आत्म्याचा नाश होऊ नये. हा आजचा आपला विषय आहे. लक्षात ठेवा, जसं मी तुम्हाला सांगितलं की शैतान हा सदैव, त्याची फक्त तुमच्या जीवनात एकच हेतू आहे का तुमच्या आत्म्याचा नाश व्हावा. आणि या गोष्टीसाठी तो कशी विचलितता, कसं डिस्ट्रॅक्शन, कसं भ्रम, कसं तुमचं लक्ष अशा गोष्टीकडे नेतो ज्याला काहीच महत्त्व नाही. या गोष्टी आजच्या संदेशाकडून आपण शिकण्याचा, बघण्याचा प्रयत्न करू, यासाठी का तुम्ही सावध असावे. लक्षात ठेवा, देवाच्या योजना सरळ आहे, देवाच्या योजना सिंपल आहे, देवाच्या योजना पवित्र आहे, देवाच्या योजना कधीच कठीण किंवा वाईट नाहीत. देव चांगल्याचा देव आहे, चांगुलपणा देवापासून येतो. पण जेव्हा शैतान कार्य करतो, तो कशा रीते कार्य करतो ते आपण बघू. सुरुवातीला जेव्हा आदाम हवा देवाने बनवले आणि देवाने त्यांना सोपा नियम दिला की तू काही पण खा, या बागेतलं काही पण तू करू शकतो, या सगळ्यावर तू राज्य कर. तुम्हाला माहित आहे काय, आदामाने सगळ्या जनावरांचं नाव म्हणजे त्याने स्वतःहून ठेवलं. देवाने त्याला सगळ्या गोष्टी राज्य करण्याचं, त्याच्यावर देवाने त्याला काय दिले, अधिकार दिले. आणि एक सोपी गोष्ट सांगितली, काहीच नाही, ती फक्त बऱ्या वाईटाचं ज्ञान देणारं जे झाड आहे त्याचं फळ खाऊ नको. इतकं सोपी आहे. म्हणजे तू सगळं वापर, सगळं तुझ्यासाठी आहे, एवढंच नव्हे, तू राज्य कर त्याच्यावर. पण ही एक छोटीशी गोष्ट करू नको. आता जेव्हा शैतान येतो बरोबर, आता शैतानाने जसे हवेला भुरळ काढली, तो काय करतो, त्याने तिला 3 गोष्टीची काय दिली, लालसा दिली. आणि ह्या लालसा ज्या असतात त्या 3 प्रकारे शैतान व्यत्यय तुमच्यावर आणतो. एक असतो शरीराची लालसा, एक असतो डोळ्याची लालसा, जे आपण बघणार आहोत की काय असतं त्या, आणि एक असतं स्वतःच्या विषयी हुशारकी आणि स्वतःचा गर्व. या 3 गोष्टीमुळे शैतानाने काय केलं, तिला पटवून दिलं का देवाचे वचन महत्वाचे नाही, पण जर तू हे एक जे फळ जे देव म्हणतो तू खाऊ नको, याच्याकडे जर तू घेशील, हे जर खाशील तर तू हुशार होशील, तर तू देवासारखी होशील. आणि त्याने काय केला, हा व्यत्यय किंवा हे विचलितता तिच्या मनात टाकण्याचा प्रयत्न केला. तिने ते फळ खाल्लं आणि आपल्या नवऱ्याला आदामाला दिलं. आणि आपण हे वचन जे बघू, उत्पत्ती 3:6 म्हणतं, आणि स्त्रीने पाहिले की, आता जे तुम्हाला मी सांगितलं या गोष्टी लक्षात ठेवा, जागरूक असा, मन द्या, लक्ष द्या. जे 3 भ्रम किंवा 3 विचलितता किंवा 3 जो मोह शैतान टाकतो ते काय आहे, तर स्त्रीने पाहिले, पहिलं त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले म्हणजे शरीराला आवडणाऱ्या गोष्टी, व डोळ्यांना आनंद देणारे म्हणजे डोळ्याला आनंद देणाऱ्या गोष्टी, म्हणजे शरीराची लालसा, डोळ्याची लालसा, व शहाणे करण्यासाठी इष्ट आहे म्हणजे शैतानाने तिला पटवून दिलं, देव वगैरे सोड, हे बघ मी तुला काय सांगतो. आणि
तेव्हा तिने त्याचे काही फळ घेऊन खाल्ले आणि तिने आपल्या बरोबर आपल्या पतीसही त्या फळातून थोडे दिले व त्याने तेही खाल्ले. आता जे मी तुम्हाला सांगत आहे खरी रणनीती काय आहे. देवाने म्हटलं की तू माझ्यासोबत राहा, तुला मी जीवन देतो. सैतान म्हणतो की व्यत्यय आणून, विचलितता आणून ह्या 3 लालसा तुम्हाला देतो. आणि जसे तिनं ती लालसा स्वीकारली, जशी तिने ते विचलितता स्वीकारली, काय भेटलं? मृत्यू. बरोबर. म्हणजे मी तुम्हाला सांगत आहे की तो काय करतो, तुम्हाला सत्यापासून अशा गोष्टीकडे आणून देतो. तिला वाटलं अरे हे तर खरंच आहे, हे तर आनंद देते. हे काय म्हटलं तिने? शरीराला आनंद देणारे, माझ्या डोळ्याला आनंद देणारे, संसाराशी हुशारकी याच्यामध्ये आहे, ही गोष्ट मला पाहिजे. देवाने माझ्यापासून लपून ठेवली. आणि जसे तिने खाल्ली त्यांच्यावर आला मृत्यू. देवापासूनचं त्यांचं नातं तुटलं. सैतानाने काय केलं? जो तुम्हाला मी सांगितलं. काय रणनीती आहे का? अशी विचलितता, असा भ्रम, असा व्यत्यय, असा वाईट मार्ग तुमच्या समोर आणणे का तुम्हाला आता सत्यापासून दूर नेणं. जसे तुम्हाला देवापासून त्याने दूर नेलं, आता काय करू शकतो? तुमच्यावर तो हमला आणि शेवटी काय झाले? ते खतम. बरोबर. म्हणून हीच रणनीती सैतान सदैव तुमच्या आणि माझ्यावर वापरतो. आणि म्हणून हे फार महत्त्वाचं आहे की आजचा जो संदेश आहे तो ऐकून आपण सावध असणे. लक्षात ठेवा, ती रणनीती कधीच बदलली नाही. म्हणजे हे ज्या 3 गोष्टी आहे, शरीराची लालसा, डोळ्याची लालसा आणि स्वतः संसाराविषयी हुशारकी, ही रणनीती सारखीच आहे, फक्त डिफरंट पॅकेजमध्ये. म्हणजे त्याची जे पॅकेजिंग आहे ते वेळेप्रमाणे, मनुष्यप्रमाणे, युगाप्रमाणे, आजची जे जो 21वी सदी आहे याप्रमाणे बदलून तुम्हाला दिली जाते. ती कशी दिली जाते ते आपण समजू. पण हेतू फक्त हाच आहे की मनुष्याच्या आत्म्याचा नाश व्हावा. आणि म्हणून देवाचं एक वचन आहे आपल्यासाठी. आणि त्याच्या आधी आपण हे जे 3 जे लालसा आहे त्याच्याविषयी आपण जे वचन बघू. 1 योहान 2:15 इथे म्हणतो, जगावर किंवा जगातील गोष्टीवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करत असेल तर त्याच्या ठाई प्रीत्याची प्रीती नाही. आणि 1 योहान 2:16, कारण जगात जे सर्व ते म्हणजे देहाची वासना, डोळ्याची वासना व संसाराविषयीची फुशारकी हे पित्यापासून नाही तर जगापासून आहेत. आणि म्हणून इथे 1 योहान इथे आपल्याला काय केलं जातं? सूचित केल्या जातं. म्हणून सगळ्यात आधी आपण काय बघितलं? रणनीती काय आहे. आता आपण बघू की सैतान हमला करतो कसा आपण फसल्या जातो. तर याच्यातला पहिला मुद्दा जो शरीराची लालसा आहे, एक लक्षात ठेवा, आपल्या प्रत्येकाचं शरीर जे आहे ते काय आहे? वीक आहे. आपल्या प्रत्येकाला सदैव गरजा पाहिजे, सदैव त्या गोष्टीविषयी की मला या जगातल्या गोष्टी पाहिजे. आणि सैतान त्याच गोष्टीचा फायदा काय करतो? सदैव उचलतो. कारण या शरीराचा जो लोभ आहे तो काय करतो? सदैव तुम्हाला काय करतो? सैतान अशा गोष्टी तुमच्या पुढे आणतो ज्याच्यामुळे आपण फसून जातो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक असं घडतं, लहान असताना तुम्हाला आठवतं की जेव्हा एखादे लहान मुलं आपल्या आईवडिलाच्या मागे लागतात, बरोबर, की मला तुमच्या जवळ जायचं आहे, आईवडील काय करतात? सहज त्याला एक छोटंसं खेळणं देऊन देतात. बरोबर. मुलाची इच्छा काय आहे? मी आईवडिलासोबत जाणं. जसं त्याला खेळणं दिलं त्याचे सगळे विचार आता पलटले. आता अरे हे किती चांगलं आहे. आणि तो खेळत राहतो आणि आई वडील काय करतात? निघून जातात. बरोबर. आता तो मुलगा काय झाला? बिझी झाला. कशामध्ये झाला? खेळण्यामध्ये. पहिले त्याचा हेतू काय होता? मी माझ्या आई वडिलांसोबत जातो, त्यांच्यासंग वेळ घालवतो. पण त्या खेळण्यामुळे आता काय झालं? ही जी इच्छा मरून गेली. आता खेळणं सगळ्यात महत्वाचं माझ्यासाठी आहे आणि तो त्याच्यात बिझी राहतो आणि विसरून जातो की माझी इच्छा काय होती. बरोबर. ही गोष्ट जर तुम्हाला समजली आहे, सैतान याच रीतीने काय करतो? प्रयत्न करतो. आता जर तो लहान मुलगा आहे, अजून पुढच्या गोष्टी बघा, तसाच सैतान प्रत्येकाला काही ना काही देतो. आता काय देतो? एक लक्षात ठेवा, आपल्या प्रत्येकापाशी हे गोष्ट लक्षात ठेवा, जसे जगिक देवाच्या 10 आज्ञा ज्या आहेत, जे देवाने आपल्याला केल्या, चोरी करू नको, लबाडी करू नको, व्यभिचार करू नको, या सगळ्या जे कॉमन पाप आहे, एक गोष्ट लक्षात मी काय सांगत आहे, याच्या व्यतिरिक्त प्रत्येक मनुष्यापाशी आपलं एक वैयक्तिक पाप आहे. वैयक्तिक पाप म्हणजे काय? जी गोष्ट तुमचा सगळ्यात वीक पॉइंट आहे
आणि तिथे सैतान तो तुम्हाला जाणतो आणि त्याच गोष्टीविषयी तुम्हाला काय करतो, लोभ देतो. पुन्हा उदाहरणार्थ मी सांगतो, जसं तो लहान मुलगा, बरोबर, पुन्हा त्या उदाहरणावर आपण येऊ. त्याला जर तुम्ही एखादं पुस्तक द्याल, बरोबर, त्याला जर तुम्ही एखादं पुस्तक द्याल तर तो लहान मुलगा काय करेल, तो लहान मुलगा असं करेल का, नाही मी पुस्तक घेतो आणि वाचतो. या इकडे, या इथे बसा, इथं बाबा तुम्ही तिथं बसा, या इथे, या इकडे, इकडे बसा इथे. तर तुम्ही एक बघा का, जर त्या लहान मुलाला मी जर पुस्तक देतो, खेळणं न देता त्याला मी घेतो पुस्तक, त्याला आवडेल काय? तो म्हणते पुस्तक वगैरे नाही, तो तरीही मागे लागेल, बरोबर, तरीही मागे लागेल. तो अशाच गोष्टीमुळे त्याला व्यत्यय येईल, अशाच गोष्टीमुळे त्याला विचलितता येईल, जी गोष्ट त्याला फार आवडते, बरोबर, अशाच गोष्टीमुळे विचलितता येईल जे त्याला आवडते. त्याला खेळणंच तुम्हाला द्यावं लागेल. आणि तसंच जी गोष्ट तुम्हाला पाहिजे नाही, ज्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट नाही, त्या गोष्टी सैतान तुमच्यावर आणणार नाही. जसं मी तुम्हाला माझं उदाहरण देतो, मी कधी दारू पेलो नाही, मी कधी त्याला टेस्ट केली नाही, मला त्या गोष्टीविषयी जराही आनंद नाही, तो कधीही मला अशी गोष्ट आणणार नाही का नितीन दारू पितं का, बरोबर, कारण त्याला माहित आहे हा कधीच घेणार नाही. तो अशी गोष्ट तुमच्याजवळ आणेल, त्याला माहित आहे की हा याचा वीक पॉइंट आहे. समजलं? एखाद्या व्यक्तीचा व्यभिचार असेल, तो काय करेल, एखादा स्त्री किंवा पुरुष त्याच्या लाईफमध्ये आणेल. एखादा व्यक्ती पैशाचा लोभी असेल, त्याला सदैव पैशाचा मोह देण्यात जाईल. एखादा व्यक्ती रागीट असेल, त्याला सदैव राग आणण्याचा, भ्रम आणण्याचा, या सगळ्या गोष्टी करण्यात येईल. एखादा व्यक्ती विरोधी असेल, एखादा व्यक्ती ईर्ष्यावादी असेल, तर सांगण्याचं तात्पर्य, आपल्या प्रत्येकापाशी एक अशी गोष्ट आहे ज्या बाकीच्या सगळ्या पापापेक्षा ज्याच्याविषयी आपला वीक पॉइंट आहे आणि तो सैतानाला माहीत आहे. एखादा जर चोर असेल, त्याला सदैव चोराचा लोभ टाकला जाईल, अरे घे ना, काय फरक पडते. आणि त्याच्यामुळे तो काय करतो, त्या मनुष्याला त्या एका गोष्टीविषयी फसवतो आणि हा व्यक्ती त्याच्यात गुंततो. आधी त्याला पापाचा मोह देण्यात येतो, तो व्यक्ती त्या पापासंग खेळतो, त्यानंतर ते पाप त्याच्या संग खेळतं. तुम्ही पापासोबत खेळणं म्हणून खेळले, आता ते पाप तुम्हाला खेळणं म्हणून खेळवतो. समजलं? या सगळ्या गोष्टी सैतान जगातील प्रत्येक व्यक्तीसोबत करतो. त्याला माहीत आहे काय, की तुमचं जीवन या पृथ्वीवर असताना तुम्हाला फक्त बिझी ठेवणं आहे, तुम्हाला फक्त या गोष्टीमध्ये गुंतून ठेवणं आहे, यासाठी का तुम्ही बाहेर निघावे नाही, तुम्ही कधी सत्य शोधावे नाही. आणि अशा सगळ्या रीतीने तो काय करतो, तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, दुसरा त्याचा जो पर्याय तो वापरतो. पहिला आपण बघितलं की आपले जे पाप आहेत, ज्याच्यात तुम्ही वीक आहात आणि तुम्ही देवासोबत चालत ना, तिथं तुम्ही फसवले जाता. दुसरी गोष्ट, तो सदैव फक्त गरज नाही का नाही, ज्याची तुम्हाला गरज आहे त्या गोष्टीविषयी तुम्हाला फसवतो. जसं तुमचा एखादा धंदा असेल, म्हणजे बिझनेस असेल, तुमचा व्यवसाय असेल, तुमची नोकरी असेल, तुमच्या अशा कुठल्याही गोष्टी, तुम्ही म्हणाल पास्टर म्हणजे माझी नोकरी महत्त्वाची नाही काय, माझा व्यवसाय महत्त्वाचा नाही काय, माझे कामं महत्त्वाचे नाही काय. प्रश्न, तुमचं हृदय कुठे आहे हे बघा. तुमच्या व्यवसायामागे का तुमच्या नोकरी मागे, पण तुमच्या कामामागे तुम्ही खरंच लपत आहात, ते कारण देत आहात की खरंच तुमची इच्छा आहे का मला याच्यापासून दूर जायचे आहे, की माझी इच्छा आहे की मी देवाच्या वचनात राहावे. म्हणून समजलं, आपल्या व्यवसाय, माझी नोकरी, माझे कामं, माझ्या महत्त्वाच्या गोष्टी, याच्यामागे आपण लपत तर नाही. म्हणून तुम्हाला काय सांगितलं मी, अरे माझ्या पैशाची गरज नाही का, सगळ्यांना पैशाची गरज आहे, पण प्रश्न हा आहे का तुम्ही त्या गरजेमागे लपत आहात का तुमचं हृदय बरोबर आहे की नाही. कारण जेव्हा तुमचं हृदय बरोबर आहे, सैतान तुम्हाला फसवणार नाही. पण जेव्हा तुम्हाला खरंच गरज आहे, बरोबर, आणि तुमचं हृदय बरोबर आहे, देव तुम्हाला पुरवणार नाही का, बरोबर. कारण तुम्ही देवासाठी वेळ देता, कारण तुम्ही देवाच्या वचनावर चालण्याचा प्रयत्न करत आहात. आजच्या संडे स्कूलमध्ये आपण बघितलं की जे विश्वासू आहे, देव त्यांना कशा रीतीने आशीर्वादित करतो. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे आहे की आपल्याला समजणे की ज्याही गोष्टी ज्याच्यात तुम्ही वीक आहात, सैतान त्या गोष्टीद्वारे तुम्हाला फसवेल.
तिसरं तुम्हाला एक गोष्ट सांगतो. पहिले काय बघितलं की आपले वैयक्तिक पाप, जिथे आपला वीक पॉइंट आहे. दुसरं आपण बघितलं जिथे आपली खरंच गरज आहे आणि त्याच्यामुळे जेव्हा आपण विचलित होतो, शैतान तिथे फसवतो. तिसरी एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा शैतानाला माहीत आहे का हा व्यक्ती कारण घेतो म्हणजे याच्याकडे फक्त टाकण्याची गरज आहे आणि ते कारण हा पकडतो आणि देवापासून अविश्वासू होतो, तो सदैव काही ना काही टाकण्याचा प्रयत्न करेल. पण जेव्हा त्याला माहीत आहे की याच्यावर काही पण टाका, हा ऐकणार नाही, हा देवाच्या वचनावर राहणारच, हा देवाला समर्पित होणारच, तेव्हा कुठं तो शैतान पडतो. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितलं का शैतान तुम्हाला तेव्हाच फसवेल जेव्हा तुमचं हृदय हे जे आहे ते फक्त बघत आहे की मी कसं देवापासून दूर जाऊ. आणि याला म्हणतात शरीराची लालसा. कारण आपल्या प्रत्येकाला गरज आहे. असा कुठलाच व्यक्ती या जगात नाही जो म्हणतो की मला गरज नाही. जगातला सगळ्यात मोठा उद्योगपती, श्रीमंत व्यक्तीही घरी झोपलेला नाही, तोही अजून एका डॉलरसाठी कमाई करतच आहे. कारण त्याला अधिक पाहिजेच पाहिजे. तो कधी असं म्हणत नाही की माझ्यापाशी अब्ज डॉलर झाले, आता मला कमावाची गरज नाही. तो म्हणते अधिक कधी येते, अधिक कसं मी वाढेल. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये शैतान काय करतो, खेळणे देऊन मनुष्याला फसवतो, यासाठी का तुमचा आत्म्याचा नाश व्हावा. ही झाली शरीराची लालसा. दुसरी गोष्ट या जगातली जो शैतान फसवतो तो म्हणजे काय, तर ते म्हणजे आपल्या डोळ्याची लालसा. डोळ्याची लालसामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहे. लक्षात ठेवा, शैतान जितका चतुर आहे त्या सगळ्या गोष्टी आपण बोलू शकत नाही, पण आपण हे बघू शकतो का तो कशा रीते वार करतो की याद्वारे का तुम्ही सुशिक्षित होऊन तो जो शैतानाचा वार, जो विचलितता करतो, तुम्हाला देवापासून दूर घेऊन जातो, त्या गोष्टीविषयी सतर्क असावे आणि त्या गोष्टीचा विरोध करावे आणि विश्वासू राहावे, हा आपला हेतू आहे. मी तुम्हाला त्याची लिस्ट देऊ शकत नाही, पण कमीत कमी उदाहरणाद्वारे तो काम कसा करतो. जसं एक गोष्ट आपण बघतो आज, सगळ्यात मोठं महत्त्वाचं आपल्या जगातलं किंवा आपल्या जीवनातलं सगळ्यात मोठी गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या हाती काय आहे, ती म्हणजे फोन. सगळ्यात महत्त्वाची, प्रत्येकाची, तुमची सुद्धा, माझी सुद्धा, बरोबर. आपण कुठलीही गोष्ट कधी विसरू शकतो, पण फोन पाहिजेच. आता फोन आपल्याला यासाठी नाही पाहिजे का कोणीतरी महत्त्वाचा व्यक्ती आपल्याला कॉल करतो. फोन आपल्याला यासाठी पाहिजे का माझं मनोरंजन झालं पाहिजे. फोन आपल्याला यासाठी पाहिजे का आपण त्याच्यापाशी एवढे ॲडिक्टेड झालेलो आहो का आपल्याला त्या गोष्टीशिवाय जमणार नाही. तुमची एखादी गोष्ट जर घरी राहिली तर तुम्ही सोडून द्याल, पण फोन राहिला तर तुम्हाला परत, अरे मला फोन राहिला. आणि म्हणून जसं मी तुम्हाला या फोनविषयी एक उदाहरण देत आहे, आणि तो काय करेल, सदैव फोन काय करतो, लक्षात ठेवा, तुम्हाला एक अर्जन्सी आणतो का हा आता तुम्हाला उचलणंच आहे, आता काहीतरी महत्त्वाचं आहे. ही अशी गोष्ट लक्षात ठेवा, फोन वाईट नाही, त्याचा उपयोग वाईट आहे. इंटरनेट वाईट नाही, त्याचा उपयोग वाईट आहे, बरोबर. म्हणून तुम्ही कशा रीतीने त्याला वापरता ते डिसाईड करतं का ते तुमच्यासाठी आशीर्वाद आहे का ती गोष्ट तुमच्यासाठी शाप झालेली आहे. कारण फोन जो तुमचा जो आहे तो काय करतो, लक्षात ठेवा, सदैव फोनविषयी आपण बोलणार आहोत. तर फोनमुळे शैतान काय करतो, पहिली गोष्ट एक काल्पनिक, जसं तुम्ही बघत असाल या गोष्टी कशा घडल्या, आता इथे या गोष्टीची काहीच गरज नव्हती, बरोबर. हे जे तुम्ही समोर बघितलं, ही सगळी विचित्रता शैतान आणतो, कारण हे कार्य शैतानाचं चालू आहे. संदेशामध्ये विचलितता हे सदैव असतं, कोणीच मनुष्य याच्यातून वाचला नाही. आता फोनद्वारे तो काय करतो, पहिले तुम्हाला एक काल्पनिक जीवन दाखवतो, बरोबर. आनंदाचं, हास्याचं, मजेचं असं तुम्हाला एक काल्पनिक जीवन दाखवतो जे तुम्हाला सत्यापासून दूर नेतं. तो तुम्हाला काल्पनिक स्टोऱ्या दाखवतो ज्याच्यामुळे तुम्ही काय होता, मनोरंजित होता. तो तुम्हाला सत्यापासून दूर नेतो. तो तुम्हाला काय देतो, तात्पुरते सुख, तात्पुरते समाधान देतो. त्याच्याचमुळे हे रील्स, त्याच्याचमुळे हे यूट्यूबचे व्हिडिओ, सोशल मीडिया आपण मागच्या वेळेस बघितला का फक्त आणि फक्त मनुष्याला काय करण्यासाठी, तात्पुरतं समाधान, पण त्याच्यापेक्षा काय आहे का त्याला बिझी ठेवण्यासाठी. का यासाठी का माझं लक्ष देवाकडे आणि देवाचं जे सत्य आहे जे आपण पुढे बघू त्याच्यापासून मला दूर नेण्यासाठी.
आणि म्हणून आपल्याला हे जे फोन जो आहे तो काय करतो, आपल्याला बिझी ठेवतो. तो आपल्याला अनेक गोष्टीविषयीची लालसा देतो, कारण तुम्हाला वारंवार दाखवल्या जातं, अरे हे घेऊ शकते, अरे ते घेऊ शकते, अरे हे महत्वाचं आहे, अरे हे लोक बघा काय करत आहे, अरे हे लोक बघा इथे गेले, मी तर इथं गेलीच नाही अजून, अरे हे कसं आहे, अरे यांनी हे घेतलं का, मी का नाही घेऊ शकत. म्हणजे देवाने तुम्हाला जे लिमिटेड आयुष्य दिलेलं आहे त्यातलं मॅक्सिमम तुमचं जे टाईम आहे तो फक्त याच काल्पनिक गोष्टीवर, की मी जगातल्या गोष्टी, जे शरीराची लालसा आणि डोळ्याची लालसा, याच्यामुळे आपण बिझी आहोत. पुढे तो काय करतो, फक्त एवढंच नव्हे तर तुम्हाला अनैतिकतेत म्हणजे वाईटाकडे, मॅक्सिमम पुरुष जे तुम्ही बघता जेव्हा ते प्रायव्हेटली व्हिडिओ बघत असतील, सगळे वाईटाचे व्हिडिओ त्याच्यावर दिल्या जातात. आज तुम्हाला कुठे जाऊन एखादा वाईट पिक्चर बघण्याची गरज नाही. तुमचे रील्स, तुमचे व्हिडिओज असे तुम्हाला दिले जातात. मनुष्य जेव्हा एकट्यात असतो, कारण फोन सदैव पर्सनल असतो, तो तुम्हाला वाईट गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो, जशी तुमची लालसा. म्हणून मी तुम्हाला सांगितलं आहे, हे सगळं इंटरनेट काय करतो, तुमचं डोकं चेक करतो. ज्या ज्या गोष्टीवर तुम्ही हिट करता त्याच्याद्वारे तुम्ही काय सांगता का या गोष्टी मला आवडतात, तो तसाच कॅल्क्युलेशन तो सॉफ्टवेअर करतो आणि तच्या तसेच जे तुम्हाला आवडणारे व्हिडिओ आहेत तुमच्यासमोर झरझर येत राहतात. का? कारण त्याने तुमचा अभ्यास केला. जसे तुम्ही क्लिक करता, तुम्ही त्याला दाखवता की हे मला पसंत आहे. अनुभवून पहा, जागरूक असा. एखादा हिरो हिरोईन विषयी व्हिडिओ बघा, बरोबर त्याच लेवलचे व्हिडिओ तुमच्यापाशी आणल्या जाईल. का? कारण ते तुमचा अभ्यास करत आहे. सांगा मला उद्या खोटं होतं म्हणून, बरोबर? कारण ह्या गोष्टी तशाच आहे. कशासाठी दिला आहे? तुमचं जीवनात जेवढाही वेळ दिला आहे तो तुम्हाला विचलित करून या सगळ्या काल्पनिक गोष्टीकडे, अनित्यतेकडे, देवाच्या विरोधात ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे घेऊन जाणे. पुढे काय होतं? फोन तुम्हाला काय करतो? एक सिक्रेट लाईफ म्हणजे गुपित जीवन जगण्यासाठी, कारण तो फंडाच असा आहे का हे पर्सनल आहे. म्हणून आपण काय, माझा फोन आहे, माझा फोन कसा घेतला तू? का? कारण तुम्हाला तो गुपित ठेवण्यासाठी, बरोबर, काय करतो? गुपित जीवन जगण्यासाठी तुम्हाला प्रेरित करतो. तो तुम्हाला सिक्रेट पाप, सिक्रेट म्हणजे काय, की गुपित असणारे जे पाप, गुपित असणारे मित्र, आणि असं करून तुम्हाला मित्रापासून, कुटुंबापासून आणि देवापासून तो दूर घेऊन जातो. जसं मी तुम्हाला सांगितलं, हे फक्त एक झलक मी तुम्हाला सांगितली. सैतान या पृथ्वीवर 6000 वर्षापासूनचा आहे. आपलं जेवढं वय आहे तेवढेच आपण या पृथ्वीवर आहोत. तो जाणतो की तुम्हाला काय पाहिजे आणि त्याच्याचमुळे या सगळ्या गोष्टी दिल्या जातात. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, याच्याविषयी विचार करा. एका प्लास्टिकच्या गोष्टीसाठी आपला अमूल्य आत्मा गमावू नका. फक्त प्लास्टिक आहे याच्यात. जेव्हा तुम्ही याच्यात फसल्या जाल, बरोबर, याच्यातून जेव्हा तुम्हाला कळेल का माझ्या आत्म्याचा नाश झाला, कारण माझं पूर्ण आयुष्य फक्त मी याच्यासाठी गमावलं, तुम्हाला कळेल का एका प्लास्टिकच्या गोष्टीसाठी तुम्ही आपला आत्मा गमावला. म्हणून जे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे तो काय करतो, या सगळ्या गोष्टीमुळे हेतू काय असतो लक्षात ठेवा. तुमचं जे माइंड आहे, बरोबर, आपलं जे माइंड आहे, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला दिल्या जातं तसं तसं ते काय करतो, प्रोग्राम होतं. म्हणजे तुमची विचार करण्याची आता जी क्षमता आहे, कारण तुमचं हे लाईफ सगळं फोन, रील, फेसबुक, तुम्ही जरा सिटीत राऊंड मारा. जे युवक आहेत ते मालटिकडीपासून तर सगळ्याकडे 5-5, 10-10 जण एकानंतर एक व्हिडिओ घेत राहतो. तो येतो, त्यानंतर मेरा बिले, आता माझा घे. अरे कुठे चालले तुम्ही? म्हणजे समजलं कसा तो प्रत्येकाला फसवतो आणि याच्यातून कोणीच वाचला नाही. म्हणून सगळ्या गोष्टी या कशासाठी दिल्या जाते? हे अशी एक विचलितता, असा एक भ्रम तुमच्यासाठी सांगितल्या जातं आणि सगळं जग याच्याकडे जातं आणि म्हणून आपणही त्याच्याकडे फसतो. पण त्याचा खरा हेतू काय आहे का तुम्हाला फक्त हेच काल्पनिक जीवन याच्यातच तुम्ही जगा आणि जेव्हा तुम्ही मरता या सगळ्या गोष्टी निघून जातात. बरोबर, एकच गोष्ट राहते का जीवनाचं सत्य तुम्हाला सापडलं नाही. का? कारण माझं जीवन एक 25-30 रुपयाचं जे प्लास्टिक आहे, जे मला 30-35 हजारात विकण्यात आलं, बरोबर, याच्यात मी गमावलं. ही सैतानाची रणनीती असते आणि अशा अनेक गोष्टी आपल्या जीवनात असते. पुढे आपण एक गोष्ट बघू, सगळ्यात महत्त्वाची. जसं मी तुम्हाला सांगितलं, मी तुम्हाला पूर्ण लिस्ट देऊ शकत नाही, पण मी तुम्हाला सतर्क करू शकतो. आणि सगळ्यात सोपं म्हणजे कसं ओळखावं की हे सैतानापासूनचं भ्रम आहे, कसं ओळखावं
का हे जे आहे याच्यात मी फसत आहे, अशी कुठलीही गोष्ट तुमच्या लाईफमुळे मध्ये करंटली जे तुम्हाला देवापासून दूर घेऊन गेली किंवा दूर घेऊन जात आहे, ते फरक पडत नाही किती अर्जंट आहे, किती महत्वाची आहे, किती माझ्यासाठी चांगली आहे, ती प्रत्येक गोष्ट सैतानाने तुमच्या जीवनात टाकली आहे यासाठी का तुम्ही देवापासून, देवाच्या वचनापासून दूर राहावे. समजलं? म्हणून तुम्हाला सोपी वाक्य मी सांगितली. का कसं माहीत का हे सैतानाने माझ्यापाशी पाठवलं? देव तुम्हाला असं काहीच पाठवणार नाही, देव तुम्हाला असं काहीच देणार नाही ज्याच्यामुळे तो म्हणेल का हे घे आणि माझ्या चर्चपासून, माझ्या वचनापासून दूर राहा, मजा कर. असा देव कधीच करणार नाही. याच्या विरुद्ध जेव्हा तुम्ही हा सगळा मोह, हे सगळे विचलितता दूर करता, तरीही जेव्हा तुम्ही देवाच्या वचनात राहता, विश्वासू राहता, देव काय करेल? तुम्हाला आशीर्वादित करेल. आणि एक सगळ्यात मोठी गोष्ट माहीत आहे, जेव्हा देव देतो तेव्हा त्याच्यासोबत शांती सुद्धा देतो. सैतान जेव्हा देतो त्याच्यासोबत काय असतो? तो सगळ्या गोष्टी देतो तुम्हाला, पण त्याच्यासोबत कधीच शांती राहत नाही. आणि म्हणून हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला समजणं की सैतान कार्य कसं करतो. शेवटी काही गोष्टी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक लक्षात ठेवा, लिमिटेड टाईम आहे. लिमिटेड टाईम म्हणजे आपल्यापाशी फार कमी वेळ आहे. या कमी वेळात आपल्याला काय महत्त्वाचं आहे का? सगळ्यात महत्त्वाचं जाणणे का देवाची इच्छा माझ्यासाठी काय आहे. काय जाणणे महत्त्वाचं की मी या जगात कशासाठी आहे. दुसरं की मी या जगातून कुठे जाणार आहे, माझ्या आत्म्याचं काय होणार आहे, स्वर्ग काय आहे, नरक काय आहे, न्याय काय आहे, आणि जर नरक आहे तर मी कशी त्याच्यापासून बचावल्या जाईल, जर स्वर्ग आहे, देव जर आहे, आणि या सगळ्या गोष्टीचे उत्तर की माझं तारण कसं होईल, मला स्वर्गाची जागा कशी भेटेल, मला अनंताचं जीवन कसं भेटेल, या गोष्टी ज्या योग्य, या गोष्टी जर चांगल्या, या गोष्टी ज्या आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या आहे, ज्या या जगाच्या सगळ्या विचित्रीतला जो सैतान पाठवतो त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टीची व्हॅल्यू नाही, हे आपल्याला सगळ्यात आधी करणे आहे. आणि या गोष्टीचं उत्तर तुमच्यापाशी नसेल, तुम्हाला आणि मला सैतानाने इतक्या वर्ष फक्त हे भ्रम पाठवून फसवलं आहे का तू फक्त खेळत राहा, तू फक्त खेळत राहा. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं दुसरं प्रश्न मी तुम्हाला विचारतो, तसं मी तुम्हाला सांगितलं, आपण एक दिवस सगळे निघून जाऊ. लक्षात ठेवा, आजपासून 100 वर्षात या पृथ्वी, आपण जितके या खोलीमध्ये आहे, या घराचं मला माहीत नाही, आजपासून 100 वर्षानं आपल्यातला एकही राहणार नाही. ज्याही गोष्टी तुम्हाला देवापासून जवळ येण्यापासून दूर ठेवत आहे, विचार करा, ती गोष्ट बिलकुल राहणार नाही. ना तुमचा फोन राहणार, ना तुमची लालसा राहणार, ना शरीराची लालसा, ना डोळ्याची लालसा, ना संसाराच्या गोष्टी, कुठलीच गोष्ट राहणार नाही. फक्त आणि फक्त एक गोष्ट राहील, तो तुमची आत्मा. प्रश्न तुमच्या प्रत्येकासाठी, जर तुम्हाला समजत असेल का माझा आत्मा महत्त्वाचा, मला हे माहीत आहे की आपण शरीरासाठी काय काय नाही करत, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, आपल्या आत्म्यासाठी काय करता? जर तुम्हाला खरंच वाटत असेल का माझा आत्मा महत्त्वाचा आहे, तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासाठी का तुमच्या आत्म्यासाठी तुम्ही काय करता? आणि जर तुमचं उत्तर असेल की मी माझ्या आत्म्याचा काहीच विचार करत नाही, तर तुम्ही फसत आहात. जसं मी तुम्हाला सांगितलं की शत्रू कसा लढाई करतो, तुम्हाला अशी एक विचलितता तुमच्यासमोर, भ्रम तुमच्यासमोर पाठवतो जे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं वाटते. आणि त्या लहान मुलाच्या जे उदाहरण दिलं, अक्षरशः तुम्हाला समजेल का जेव्हा सत्य न जाणता आपण या पृथ्वीवरून निघाले, का ते लहान बाळ आणि ते खेळणं मला देण्यात आलेलं होतं आणि मी खेळत बसले. हे तुम्हाला कळेल, माझा शब्दही कळेल, हा संदेशही कळेल की अरे माझ्यासाठी सांगण्यात आला होता. म्हणून माझ्या कुटुंबियांनो, सगळ्यात शेवटी मी तुम्हाला या विचलिततापासून वाचण्यासाठी काही गोष्टी सांगतो ज्या तुम्हाला मदत करतील. पहिली गोष्ट, हे सत्य समजून घ्या का याच्यातून एकही व्यक्ती वाचला नाही. हे प्रत्येकाला येणं आहे, प्रत्येकाला तो फसवतो. विचार करा, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त स्वतः या पृथ्वीवर होता, सैतानाने त्याला हे पूर्ण जग दाखवलं आणि काय म्हटलं, हे सगळं मी तुला देतो जर तू मला नमन करशील. विचार करा, जर तो देवाला सोडत नाही, त्याला तो लोभ टाकण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही आणि मी कुठे आहे? इथून आपल्याला समजत असेल. तिसरी गोष्ट, पहिली गोष्ट, ते कोणालाच असा नाही व्यक्ती ज्याच्याला ते येणार नाही, त्याने इवन देवालाही हा भ्रम टाकण्याचा प्रयत्न केला. तिसरी गोष्ट, या सगळ्या गोष्टी याच गोष्टीसाठी होतात की तुमच्या आत्म्याचा नाश व्हावा. जसं मी तुम्हाला शत्रूची रणनीती सांगितली, त्याचा हेतू काय आहे? फक्त
आणि फक्त आपला आत्मा नरकात जावा यासाठी का तुम्ही सत्य कधी शोधावे नाही. चौथी गोष्ट की आपण कसं ओळखावं की हे विचलितता किंवा हा भ्रम सैतानाने माझ्यावरी टाकला आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, सोपं आहे. अशी कुठलीही गोष्ट जे तुम्हाला देवाविषयी किंवा ज्या तुमच्या आध्यात्मिक गोष्टी आहेत, जे देवाने तुम्हाला देऊ केले आहेत, ज्या देवाच्या अपेक्षा आहेत, चर्चमध्ये राहणे, प्रार्थना करणे, बायबल वाचणे, देवाचं सत्य जाणणे, या ज्या आध्यात्मिक गोष्टीपासून जी ही गोष्ट तुम्हाला दूर ठेवत आहे ते सैतानाने तुमच्या जीवनात खेळणं दिलाय. तुम्ही फक्त खेळत चला. तो कदाचित मित्र असेल, तो तुमचा फोन असेल, कदाचित तुमची सवय असेल, की कदाचित तुमची हॉबी असेल. काही पण स्वतःला विचारा की खरंच माझ्या आत्म्याच्या म्हणजे आत्मा नरकात टाकण्यालायक किंवा त्याच्या मोजाची ती गोष्ट खरंच आहे का. बरोबर. म्हणून कसं ओळखावं की जी ही गोष्ट तुम्हाला देवापासून दूर ठेवत आहे ती सैतानाने पाठवली आहे, देवाने नाही. पाचवी गोष्ट म्हणजे का जर तुमचं तारण नाही. एक लक्षात ठेवा, पुन्हा एकदा क्लिअर शब्दात सांगतो, आज जर तुम्ही मरता, आपण बघितलं मागच्या रविवारी आपण ज्या व्यक्तीसाठी प्रार्थना करण्यात आली, आपल्याला माहीत नव्हतं की त्याच्यापाशी 1 तासापासून जास्त वेळ नाही. म्हणून तुमच्यासाठी जर आपल्याला आज शाश्वती नाही, कारण मला आज जर खात्री नाही की माझ्या पापाची क्षमा झालेली आहे, ही जर खात्री तुम्हाला आज नाही, तुम्ही आजही खेळत आहात. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. लहान असताना 9वी 10वीत होतो, चिखलदराला एक घटना घडली. काय घडली माहीत आहे? एका अजगराने काय केलं होतं, एक बकरी खाल्ली होती. आणि तो मला आठवतो तेव्हाचा लोकमत पेपर असेल, त्याच्या फ्रंट पेजवरती फोटो होता. ती बकरी जी होती आता काहीच करत नव्हती. आता सगळं काय आहे त्या अजगरावर, कारण ती अर्धी गिळलेली होती, का कसा हळूहळू त्याला गिळतो. बरोबर. आणि एका चित्रकाराने, एका फोटोकाराने तो फोटो काढला. ते दर्शविते की आपली परिस्थिती काय आहे, की जर अजूनही या चर्चमध्ये असताना, देवाचे संदेश ऐकताना जरी आपण आपल्या तारणासाठी निर्णय घेतला नाही, आपण त्या बकरीसारखे त्या सैतानाच्या काय आपण त्या विचलिततामध्ये किंवा त्याच्या तोंडात आपण फसले आहोत. आता ही परिस्थिती जेव्हा तुम्ही जाणता, तुम्ही हे समजू शकता का हे बकरी या अजगरापासून स्वतःला सोडू शकत नाही. एखादा बाहेरील व्यक्तीच काहीतरी करून त्याला सोडू शकतो. तशी आपली परिस्थिती आहे. पण जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता, येशू मला तू पाहिजे, येशू माझा आत्मा वाचो, येशू माझ्या पापाची क्षमा कर, मी स्वतःला वाचू शकत नाही, मी या दलदलीत स्वतः फसलेली आहे, या सगळ्या गोष्टी ज्या मी ऐकत आहे त्या सैतानाने माझ्यावर आधीपासूनच प्रहार केलेला आहे. आणि जशी तुम्ही देवाला हाक मारता, लक्षात ठेवा, फक्त बाहेरील गोष्ट आणि या परिस्थितीमध्ये फक्त देवच तुम्हाला वाचू शकतो. आणि तो वाचवेल जसे तुम्ही त्याला हाक मारता, येशू माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर. असं कुठलंच जाळं नाही, असं कुठलाच पाप नाही, असा कुठलाच भ्रम नाही, असलं कुठलीच विचलितता नाही ज्याच्यातून देवाचा पुत्र तुम्हाला बाहेर काढू शकत नाही. गरज काय आहे? तुम्हाला समजणे की मला गरज आहे, कारण तुमच्या इच्छेविरुद्ध तो करणार नाही. पुढचं आपण बघू 6वं वचन, का पापासंग खेळू नका, पापापासून पळा. कारण पापाला जेव्हा तुम्ही खेळणं करता, तो काही दिवसाने तुम्हाला खेळणं करेल. मी फटाफट या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो की तुम्हाला समजाव्या की आपण काय निर्णय घ्यावे की याच्यापासून आपण वाचावे. 7वी गोष्ट, आपले प्रत्येक विचार, आपला प्रत्येक मित्र, आपल्या प्रत्येक गोष्टी, आपला वेळ कुठं जात आहे, सगळ्या गोष्टी चेक करा की मी कुठं माझा वेळ घालत आहे, कुठला माझा मित्र आहे, कुठली माझी वाईट गोष्ट आहे जे मला फसवत आहे. त्या गोष्टीपासून पळा, त्या गोष्टीला पाणी टाकू नका, त्या गोष्टीपासून कट करा. कैची कशी असते, खटकन कट करते, त्याला जपू नका. सापाचं पिल्लू जवळ ठेवाल, आज चांगलं वाटत असेल ते मोठं होऊन डसून करेल. 8वी गोष्ट, सोशल मीडिया, फोन, लक्षात ठेवा, ते खेळणे तुम्हाला दिलेले आहेत, ते तुमच्यासाठी बनलेले आहेत, आपण त्यांच्यासाठी नाही. आपलं जीवन असं घालू नका की आपण त्याचे गुलाम होऊन जाऊ कधीही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं का या प्लास्टिकच्या गोष्टीसाठी आपला आत्मा गमावू नका. तुमचा आत्मा फार अमूल्य आहे, ज्याच्यासाठी देवाने स्वर्गाची जागा सोडली आणि या पृथ्वीवर आला, यासाठी का तुमच्या पापाची क्षमा व्हावी, आपल्याला अनंतकाळचं जीवन मिळावं. या 70-80 रुपयाच्या गोष्टी ज्याची मार्केटिंग व्हॅल्यू आहे, याची किंमत फार कमी आहे जेव्हा हा बनतो, याच्यासाठी आपला आत्मा गमावू नका. पुढची गोष्ट आपण बघू की जे तुमची गोष्ट
जर तुमची खरंच गरज आहे, देव तुम्हाला पुरवेल. तो कधीही तुम्हाला अपयशी ठेवणार नाही, कधी तुम्हाला उपाशी ठेवणार नाही. देव तुमची गरज जी आहे ते सदैव देव तुम्हाला पुरवेल. 10वी गोष्ट आपण बघू, अशी कुठलीच गोष्ट तुम्ही करू नका जी गोष्ट तुम्हाला देवापासून घेऊन जाईल. 11वी गोष्ट आपण बघू की विश्वासू राहा. एक लक्षात ठेवा, सैतान त्याच व्यक्तीवर हमला करतो जसा देवाचं वचन, एक वचन आहे, तो काय म्हणतो, देवाचं वचन आपल्याला एक वचन सांगतं की मत्तय 16:29 मत्तय 26 सांगतं, जर मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला आत्मा गमावला व त्यास काय लाभ, किंवा मनुष्य आपल्या जीवाचा काय मोबदला देईल. हा प्रश्न आपल्यासाठी आहे का जो तुम्ही शरीराच्या लालसा, डोळ्याच्या लालसा आणि या जगाच्या गोष्टीमुळे सगळे तुम्ही तुमच्याजवळ आलं, पण जर आत्मा तुमचा गमावला, देवाचं वचन सांगतं की तुम्ही काय गमावलं. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतःला द्या. 11वं गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, सैतान या वाघासारखा फिरत राहतो आणि तो कोणाला पकडावं याच्यासाठी सदैव काय करत असतो, बघत राहतो. आणि तो कोणाला पकडतो, तुम्हाला माहीत असेल, हिस्ट्री चॅनलमध्ये दाखवतो, तो कधीच कळपातला जनावर खात नाही. तो कोणाला खातो, जो कळपातून जनावर बाहेर जग बघण्याचा प्रयत्न करतो. बरोबर, एखादं पिल्लू बाहेर निघतं, त्याचे आई वडील त्याला त्या जनावराचे म्हणत असतील, अरे बाहेर जाऊ नको, अरे बाहेर वाईट आहे. तो म्हणते नाही, मी स्वतः जाऊन बाहेर बघतो. जसा तो बाहेर जातो, दुरून सिंह किंवा वाघ बघत राहतो, हा बाहेर आला, त्याला तसाच खाऊन घेतो. समजलं याचा अर्थ काय? चर्चमध्ये असणे, देवाच्या वचनात असणे, पापापासून दूर पडणे, प्रार्थनेत असणे, बायबल वाचणे. तुम्हाला देवाचे संदेश दिल्या जाते, ऐकण्यासाठी तुम्हाला तुमच्यापाशी फोन आहे, यूट्यूबचे चॅनल आहे, त्याच्यात सगळे संदेश आहे, तुमच्यासाठी देवाच्या दयेने आपल्यापाशी पुस्तक आहे. अशा सगळ्या गोष्टी ज्याने तुम्ही स्वतःला भरू शकता. जर तुम्हाला तुमच्या आत्म्याची किंमत असेल, योग्य रीतीने, चांगल्या रीतीने जे देवाची इच्छा आहे त्याच्यावर टिकून राहा. म्हणजेच तुम्ही कळपात आहात. कळपाच्या तुम्ही म्हणता की मी बाहेर राहतो आणि बाहेरून फक्त कळप बघतो, तो सिंह तुम्हाला येईन आणि खाऊन घेईल. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं, शेवटचं मी तुम्हा प्रत्येकाला विचारतो की विचार करा की सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तुमचं शरीर का तुमचा आत्मा. तुमचं शरीर जरी तुम्हाला महत्त्वाचं वाटत असेल, पण जसं मी म्हटलं आजपासून 100 वर्षानं ते नाही, तुमचा आत्मा राहील. आणि म्हणून आजचा संदेश कशासाठी आहे, तुमच्या जीवनात सगळ्यात मोठं महत्त्व कशासाठी आहे, कशासाठी सगळ्यात महत्त्व तुम्ही देता. आणि जर आजच्या संदेशाद्वारे देवाने तुम्हाला काही गोष्टी दाखवल्या असतील, मी तुम्हाला विनंती करतो त्या गोष्टीला जपू नका, त्या गोष्टीला बाहेर काढा. ते सैतानाने तुमच्यावर पाठवलेला भ्रम आहे, विचलितता आहे, ते तुमचं जीवन खतम करेल. देवाचं वचन सांगतं जे योग्य आहे, जे चांगलं आहे त्याला टिकून ठेवा. अशी कुठलीच गोष्ट तुमच्या जीवनात नाही ज्याच्यामुळे तुमचा आत्मा तुम्ही नरकात ढकलावा. विश्वासू असा, देवाच्या वचनात असा, देवाला साह्य मागा, तो तुम्हाला साह्य करेल. शत्रूला बळी पडू नका. त्याचे सगळे भ्रम, त्याचे सगळे रणनीती हे समजण्याचा प्रयत्न करा. आणि हे कसं समजेल, जेव्हा तुम्ही देवाच्या वचनात आहात. या चर्चद्वारे सदैव तुम्हाला सगळ्या गोष्टी दिल्या जातात. जेव्हा तुम्ही विश्वासू राहता, ते ऐकता, त्याच्यावर चालता, तुम्ही प्रोटेक्ट राहता. नाही तर आपण आपला आत्मा गमावू. आपण प्रार्थना करू, आपले डोळे बंद करू, आपल्या मानाखाली घालू. आजच्या संदेशाद्वारे जर देवाने तुम्हाला दाखवलं असेल की माझ्या जीवनात या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी मला दिसत आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, देव असं काहीही पाठवणार नाही ज्याच्यामुळे तुम्ही अविश्वासू राहाल. देव तुमच्या जीवनात पाप पाठवणार नाही. देव तुमच्या जीवनात वाईट गोष्टी पाठवणार नाही. देव तुमच्या जीवनात कुठलीच गुपित गोष्ट पाठवणार नाही. म्हणून तुम्ही ठरवा. हा संदेश, हा निर्णय हा तुम्हाला घेणं आहे. हा देवाने आपल्याला यासाठी दिला आहे का ज्या गोष्टी सैतानाने आपल्या जीवनात पाठवल्या आहे त्या फक्त या गोष्टीसाठी का तुम्हाला सत्यापासून विचलित करणे. आणि जेव्हा तुम्ही बिझी असता तो तुमच्या आत्म्याचा नाद करेल, तुमच्या आत्म्याला अनंताच्या नरकाकडे टाकेल. कारण आपले विचार, आपले मन, या सगळ्या गोष्टी ज्या सैतानाने पाठवलेल्या त्याच्यामुळे विचलित होतात. आपली बुद्धी सगळी कार्य करण्यात थांबते आणि देवाकडून आपण दुरावले जातो. म्हणून ज्याही गोष्टी आज देवाचे वचन तुमच्या संग बोललं असेल, देवाला साह्य मागा.
तो तुम्हाला कधीच मागे पडू देणार नाही. तो साह्य पुरेल. जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं, जसे तुम्ही त्याला हाक मारता की येशू मला साह्य कर, मला समजतं परमेश्वरा की कशी मी अडकली आहे, कशी मी फसलेली आहे, कसा मी फसलेलो आहो, कसे माझे विचार, कसा माझे मन, कसे माझे पाप, कसे माझे मित्र. आणि होय प्रभू, मला समजतं का या सगळ्या गोष्टी परमेश्वरा मला तुझ्यापासून दूर नेत आहे. कारण तुमच्या हृदयात तुम्हाला माहीत आहे की स्वर्गातील देव पवित्र आहे. आणि अशी आपल्या जीवनात कुठलीही गोष्ट जे तुम्हाला लाज वाटायला किंवा जे तुम्हाला गुपित किंवा सिक्रेट ठेवायला, जे तुम्हाला देवासमोर पुढे यायला लपून ठेवण्यासाठी तुम्हाला जी तुमच्या जीवनात आहे, ते तुम्हाला ते आज काढणं आहे. तो निर्णय तुमचा आहे, कारण तुमचा आत्मा महत्त्वाचा आहे. तुम्हाला ठरवा लागेल का माझ्या जीवनात सगळ्यात शेवटी शैतान विजयी होतो का मी देवाला विजयी होऊ देतो. हा निर्णय फक्त तुमचा आणि तुमचा आहे. लक्षात ठेवा, शैतान तुमच्या इच्छेपलीकडे तुम्हाला फसवू शकत नाही, तसाच देव तुमच्या इच्छेपलीकडे तुम्हाला मदत करू शकणार नाही. पण जसे तुम्ही त्या देवाला हाक मारता, येशू माझी क्षमा कर, होय प्रभू मी चुकले, माझी क्षमा कर, होय प्रभू सगळ्या पापापासून मला तू वाचव. देवाला तुम्ही साह्य मागता त्या वाईटापासून त्याला बाहेर काढण्यासाठी आणि पवित्र, योग्य आणि चांगलं जीवन जगण्यासाठी त्याला साह्य मागता. तो सगळ्या गोष्टीतून तुम्हाला साह्य करेल. तो सगळ्या पापापासून तुम्हाला वाचवेल. तो सगळ्या व्यत्ययापासून, सगळ्या विचलिततापासून, सगळ्या गोष्टीपासून तो तुम्हाला वाचवेल. जेव्हा तुमची इच्छा आहे की हो मी एक धार्मिक, योग्य, पवित्र आणि देवाला आवडणारं जीवन जगावं. देवाने या संदेशाद्वारे तुम्हाला दाखवलं असेल, तुम्ही त्याला हाक मारा, कारण देवाची इच्छा आहे की त्याने तुमच्यापासून ऐकावं. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो, धन्यवाद देतो या वेळेसाठी. आणि होय परमेश्वरा, तू प्रभू या प्रत्येकाला तू दाखव. होय प्रभू, इथे ऐकणाऱ्या कोणाच्याही जीवनात शैतानाचा विजय होऊ नये. होय प्रभू, त्यांनी सावध असावे, सतर्क असावे, कारण प्रभू शत्रू शैतान सिंहासारखा प्रभू प्रत्येकाला परमेश्वरा गिळावं याची वाट बघत आहे. पण परमेश्वरा, तू दयाळू परमेश्वर आहे. इथे जुळलेल्या प्रत्येकासाठी प्रार्थना करतो, प्रत्येकाला तू सत्य दाखव परमेश्वरा, योग्य दाखव परमेश्वरा, की त्यांनी योग्य निर्णय घ्यावा. आणि होय प्रभू, आपल्या प्रत्येकाला प्रभू या विचलिततापासून, या भ्रमापासून, या मोहापासून होय प्रभू वाचावं. आणि जे योग्य आहे आणि जे सत्य आहे आणि परमेश्वरा जे तुझ्यापासून आहे त्याला धरून राहावं. होय प्रभू, प्रत्येकाला आपल्या आत्म्याची किंमत कळावी असं तू होऊ दे. धन्यवाद मानतो आजच्या वचनासाठी, संदेशासाठी, आणि धन्यवाद मानतो तुझ्या कृपेसाठी. होय प्रभू, इथे जुळलेल्या आणि हे वचन ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रार्थना करतो प्रभू, त्याला साह्य तू कर. धन्यवाद मानतो येशू, जे महान कार्य तू आमच्यासाठी केलं प्रभू. होस प्रभू, मनुष्य किती पापी आहे, पण परमेश्वरा तू पवित्र देव आहे. तू परमेश्वरा स्वर्गाची जागा आमच्यासाठी सोडली, या पृथ्वीवर तू आला. आणि हेच मनुष्याचे पाप परमेश्वरा, शरीराची लालसा, डोळ्याची लालसा आणि प्रभू संसाराविषयी हुशारकी, याच्यामध्ये आम्ही जे सगळे पाप करतो, या सगळ्या पापाची शिक्षा प्रभू परमेश्वरा तू आमच्यासाठी क्रूसावर घेतली, आमच्यासाठी मारण्यात आला, आमच्यासाठी गाळण्यात आला आणि तिसऱ्या दिवशी मरणातून उठला परमेश्वरा. यासाठी परमेश्वरा की या सगळ्या पापांच्या जाळ्यापासून आमची सुटका व्हावी. होय प्रभू, प्रार्थना करतो. होय प्रभू, इथे जुळलेल्या प्रत्येकासाठी ज्याने अजून तुला हाक मारली नाही परमेश्वरा, आपल्या क्षमेसाठी, आपल्या पापाच्या क्षमेसाठी त्यांनी हाक मारली नाही, त्यांचे मन तू उघड परमेश्वरा. कारण शैतानाची इच्छा आहे की प्रत्येक आत्म्याचा नाश व्हावा, प्रत्येकाने सत्य न ओळखावे, तुला हाक न मारावी. पण दयाळू परमेश्वर तू आहे. होय प्रभू, त्यांच्या मनात तुझं कार्य तू होऊ दे की प्रत्येकाने तुला हाक मारावं, आपल्या पापांच्या क्षमेसाठी, नवीन परमेश्वरा जीवन जगण्यासाठी. आणि होय परमेश्वरा, होय प्रभू, एक जीवन जे तुला आवडणारं जगण्यासाठी प्रभू त्यांनी तुला हाक मारावी. धन्यवाद मानतो पुन्हा एकदा आजच्या संदेशासाठी, इथे जुळलेल्या हे वचन ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी प्रभू मी प्रार्थना करतो. ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणाऱ्याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण उभे राहू आणि